हॅलो स्टुडंट्स, आवर नेक्स्ट टॉपिक इज रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? तिथे बघा काय म्हटलेलं आहे. ॲज अ स्टेटेड earlier, theoretical calculation of moment of inertia is possible only for the mathematical integrable geometrical shapes. Experimentally, we can determine the moment of inertia of any object. It depends upon mass of that object, how that mass is distributed from around the given axis of rotation. If we are interested knowing only the mass distribution around the axis rotation, we can express moment of inertia of object I is equals to mk square. I is equals to mk square. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? एक सर्कल घेतलेला आहे. सर्कल मधला एक गिवन ॲक्सिसमध्ये म्हणजे सेंटर ऑफ दी रोटेशनल ॲक्सिसमध्ये, त्या रोटेशनल ॲक्सिसपासून जे पण ऑब्जेक्टपर्यंत जे पण डिस्टन्स आहे, जे ऑब्जेक्टपर्यंत जे पण पार्टिकल्सच्या ॲक्सिसपासून जे पार्टिकलपर्यंत जे पण डिस्टन्स आहे त्यालाच काय म्हणतो आपण? गायरेशन. त्याला आपण काय म्हणतो? रेडियस. त्याला काय म्हणतो आपण? रेडियस. त्याच रेडिएशनला हे काय इथं काय म्हटलेलं आहे? गायरेशन. जी म्हणजे सर्कलमधून समजा आपण सर्कलमध्ये ॲक्सिसपासून घेतला तर मागच्या ॲक्सिसमध्ये बघितलं R1 R2 Rn बघितला होता. मग जे पण ॲक्सिसपासून जे पण डिस्टन्स आहे, जो R होता तो होता गायरेशन. जे R1 R2 हे सगळे आपले रेडियस ऑफ गायरेशन आहे. ओके. रेडिएशन ऑफ गायरेशन कशामध्ये रिप्रेझेंट करतात? केमध्ये. कशाला डिनोट करतात? केमध्ये. पण त्यांची व्हॅल्यू के आणि आरची व्हॅल्यू सेम आहे. त्यांची के आणि आरची व्हॅल्यू सेम आहे. मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय होता? आय इज इक्वल्स टू mr स्क्वेअर. पण रेडियस ऑफ गायरेशनमध्ये आर आणि के सेम असल्यामुळे काय लिहिणार आहे आपण? आय इज इक्वल्स टू mk स्क्वेअर ही व्हॅल्यू त्यांनी तिथं दिलेली. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे? आय आर हा काय आहे? नंतर आय आर हा काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. आणि आय डी काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आणि आपण काल एक्झाम्पल बघितले होते रिंग आणि डिस्क. दोन एक्झाम्पल बघितले होते. एक म्हणजे रिंग आणि एक म्हणजे डिस्क. तिथं आय आर म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आहे. आणि आय डी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. मग आपली इथं काय करायचं? मग आय आर इज इक्वल्स टू mr स्क्वेअर. काय घेतला आपण? mk आर स्क्वेअर. आय आर मग mk आरच्या जागी के घेतला आणि आय आरचा स्क्वेअर. मग के लिहिताना कसं लिहू आपण? के आर इज इक्वल्स टू ओनली आर. लिहिताना कसं लिहिणार आहे? मग के आर इज इक्वल्स टू आर. खाली तुम्हाला दिलेलं जे बुकमध्ये एमच्या जागी काय लिहिला आपण? एमच्या जागी काय लिहिला? आर लिहिला. आर स्क्वेअर कॅन्सल केला. मग उरला काय? फक्त के आर घेतला. एम कॅन्सल. मग के आर इज इक्वल्स टू कॅपिटल आर. ओके. नंतर आय डीचं कसं घेतलं त्यांनी? आय डी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय होता? त्याचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 mr स्क्वेअर. मग इज इक्वल्स टू कसं लिहिला? 1/2 mk स्क्वेअर लिहिणार. mk स्क्वेअर केल्यानंतर आर स्क्वेअर आणि 1/2 या दोघांचं स्क्वेअर रूट केल्यानंतर काय होईल? के डी इज इक्वल्स टू आर अपॉन √2. आर अपॉन √2. मास काय आहे? मास कॅन्सल होऊन जातो. आपण स्क्वेअर कशाचं केला? आर स्क्वेअर आणि 1/2 मग आर वरती आला आणि अंडररूट स्क्वेअर असल्यामुळे √2. ओके. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फॉर डिस्क. हेच दोन फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट आहे रेडियस ऑफ गायरेशनमध्ये. रेडियस ऑफ गायरेशनमध्ये बाकी काही विचारलं जात नाही. ओन्ली त्या रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले विचारले जातात. त्यानंतर त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे तिथं त्यांनी काय म्हटलेलं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हा लहान असतो. कशापेक्षा? याची व्हॅल्यू कमी असते. कशापेक्षा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगपेक्षा. म्हणजे के डी इज लेस दॅन के आर. के डी इज लेस दॅन के आर. बस हेच तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनमध्ये सांगितले. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. मग त्याच्या सगळ्यात पहिले आपण कोणता घेणार आहे? थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ओके. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसमध्ये बघा आपण इथं काय म्हटलेलं आहे?
In order to apply this theorem of any object, we need two axes parallel to each other with one them passing through the center of mass of the object. म्हणजे थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस म्हणजे दोन ॲक्सिस यूज केलेले आहेत आणि ते तसे एकमेकांना पॅरलल आहे आणि ते पॅरलल असल्यामुळे ते कशामधून पास झालेले दोन्ही पण सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्टपासून पास झाले. तुम्हाला डायग्राममध्ये दिलेले आहे बघा, दोन एम आणि ए हे दोन ॲक्सिस आहे, ते सेंटर कोणतं त्याचा ओ आणि सी. ठीक आहे, आता डायग्रामकडे लक्ष द्या. त्या डायग्राममध्ये काय काय दिलेलं आहे, त्यानंतर आपल्याला ते सगळं मॅथमॅटिकली प्रूफ करून घ्यायचं आहे. ओके, मॅथमॅटिकली प्रूफ करून द्या. मी बुकमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकली प्रूफ कसं करून दिलं ते एवढ्या डिटेल्समध्ये दिलेलं नाही. उद्या लेक्चर अपलोड झाल्यानंतर गुगल क्लासरूमवर जेव्हा लेक्चर अपलोड होईल त्यानंतर मी त्या इक्वेशनचा फोटो पण तुम्हाला अपलोड करून घेईल. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचं. पूर्ण इक्वेशन मी एक्सप्लेन करून देईल पण ते तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे त्याचा फोटो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये राईट केलेलं राहील. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. तेव्हाच तुम्हाला समजेल की इक्वेशन कसं प्रूफ केलेलं आहे. ओके, त्यानंतर चला आता आपण डायग्राममध्ये बघू. डायग्राममध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. MOP इज एनी ॲक्सिस थ्रू द पॉईंट ऑफ ओ. MOP काय, हा MOP काय हे ॲक्सिस आहे आणि कशामधून पास झालेलं आहे ते पॉईंट ओमधून. कोणत्या याच्यामधून, पॉईंट ओमधून. त्यानंतर ॲक्सिस ACB पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास C. पॉईंट ACB डायग्राममध्ये नीट लक्ष द्या, डायग्राममध्ये नीट लक्ष द्या. ACB हा कशामधून पास झालेला आहे, पॉईंट C पासून. त्यानंतर त्यांनी पॉईंट C ऑफ दी ऑब्जेक्टपासून. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, हे झालं. ते त्यानंतर हे दोघी एकमेकांना काय आहेत, दोन्ही ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. कशाला पॅरलल आहे ते, MOP ACB हा MOPला पॅरलल आहे. त्यानंतर त्या दोघांचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, H. दोघांचा डिस्टन्स किती दिलेलं आहे, H इज इक्वल्स टू 0. त्यानंतर मास ऑफ इलेमेंट जो बघा जो डी दिलेला आहे आपल्याला, अँगल तयार झालेला आहे, त्या मास ऑफ इलेमेंट DM लोकेटेड ॲट पॉईंट D. DM आहे तो काय लोकेट करतो आहे, पॉईंट D लोकेट करतो आहे मास ऑफ इलेमेंटचं. त्यानंतर परपेंडिक्युलर ऑन OC फ्रॉम पॉईंट D इज DN. त्यानंतर त्यालाच परपेंडिक्युलर OC पण काय हे करतो, OC पण DN लोकेटेड करतो. काय करतो, DN लोकेटेड करतो. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, IC दिसला तुम्हाला वरच्या साईडला. IC बी अ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस गोईंग फ्रॉम पॉईंट O. IC काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस आहे, कसला, पॉईंट ओचा. नाही पॉईंट ओचा. आणि IO मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस गोईंग फ्रॉम पॉईंट C. ओके, त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी फॉर्म्युला. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी फॉर्म्युला काय, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, कंटिन्युअस बॉडी फॉर्म्युला तिथं काय दिलेलं आहे, कालच आपण बघितलं होतं. मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कालच आपण बघितलं होतं. काय, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ R² DM. कालच्याच इक्वेशनमध्ये आपण बघितलं होतं, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ R² DM. R काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि DM काय आहे, पॉईंट मास आहे. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस ACB इज IC. ACB काय आहे, IC हा फॉर्म्युला, या
इथं व्हॅल्यू पुट केल्यानंतर कसं होईल, फर्स्ट फॉर्म्युला सी डी काय, सी टू डी हा काय फर्स्ट ए सी बीचा फर्स्ट डी एम आहे, आणि नंतर डी एम काय म्हणजे काय पॉईंट ऑफ मास आहे, आणि पॉईंट मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ऑफ एम ओ पी आय ओ हा काय आय ओ कुठे आहे बघा बरं, आय ओ, आणि त्याचा डी एम काय आहे ओ डी, ओ डी पॉईंट मास काय त्याचा ओ डी. लिहिताना कसं लिहिणार मग आय सी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मुमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पुट करायचं आहे तिथं. आय सी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट सी डी स्क्वेअर डी एम हा झाला फर्स्ट, नंतर मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस एम ओ पी इज आय ओ, हे कसं लिहा इंटिग्रेशन ऑफ ओ डी स्क्वेअर डी एम, हे झाले आपल्याला दोन इक्वेशन भेटले. त्यानंतर इथं काय यूज करायचं आहे, त्यानंतर त्यांना राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल कशाचा, डी एन ओचा, दिसतोय तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल कुठे, डी एन ओ हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे राईट अँगल ट्रायंगलचा, तिथं काय राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर मग कोणता आपला थेरम होतो, पायथागोरस थेरम. इथं कोणता थेरम अप्लायचा आहे, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम अप्लाय केल्यानंतर पायथागोरस थेरम काय, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू फर्स्ट साईड स्क्वेअर प्लस सेकंड स्क्वेअर, म्हणजे हायपोटेनस साईड इज इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड्स. ओके, पायथागोरस थेरम तुम्हाला माहीत असेल. मग हायपोटेनस कोणता आहे आपला, ओ डी. हायपोटेनस म्हणजे अप्पर साईडचा जो असतो हायपोटेनस असतो तो कोणता आहे, ओ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर. ओके, डायग्रॅममध्ये बघून घ्या काय मी जे पण सांगतोय त्याचं व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जेव्हा मी फोटो पाठवेल ते इक्वेशन लिहिताना आधी वाचून घ्या आणि कसं आलं हे समजून मग राईट करा. ओके, तसं मी तुम्हाला राईट करण्यासाठी इन डिटेल्स सगळं रायटिंग देणार आहे. ओके, ते झाल्यानंतर ही इक्वेशन झाल्यानंतर या तिघांना काय करायचं, आपण ॲडिशन करायची. ॲडिशन करताना कसं कराल मग, डी एन स्क्वेअर प्लस ओ सी प्लस सी एन स्क्वेअर. या लिहिताना कसं लिहिणार मग पुढे, ओ डी एन स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ओ सी प्लस सी एन स्क्वेअर. ओके, मग ओ डी त्यानंतर पुढे कसं लिहाल, ओ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर. सॉरी, परत एक्सप्लेन केलं गेलं. कसं लिहिलं मग, ओ सी प्लस सी एन स्क्वेअर. मग इथं काय, त्यानंतर आपल्या इथं पुढे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, युजिंग होल स्क्वेअर फॉर्म्युला ऑफ ए प्लस बी फॉर ओ सी प्लस सी एनसाठी. ओ सी प्लस सी एनसाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, ए प्लस बीचा. मग कसं लिहिताना कसं लिहिला, ओ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू डी एन स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर प्लस 2 इंटू सी एन इंटू ओ सी प्लस सी एन स्क्वेअर. कसं लिहिलं, डी एन स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर प्लस 2 घेतला, ए प्लस बीचा घ्यायचा आहे आपल्याला, होल स्क्वेअर फॉर्म्युला घेणार आहे आपण, मग ओ सी प्लस 2 सी एन ओ सी प्लस
सी एन कोणता, मग ए आणि ए प्लस घ्यायचं, मग इंटू मल्टिप्लाय केला प्लस सी एन स्क्वेअर. मग लास्टला काय येईल त्यांचा आन्सर, डी एन स्क्वेअर प्लस सी एन स्क्वेअर इज इक्वल्स टू सी डी स्क्वेअर. इट इज राईट अँगल ट्रायंगल. हे काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. इथं मग हे सेकंड राईट अँगल ट्रायंगल यूज केलं. त्यानंतर आता आपण काय करणार आहे, ओ डी स्क्वेअर इज इक्वल्स टू सी डी स्क्वेअर प्लस 2 ओ सी प्लस ओ सी स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे याला आपण इंटिग्रेशनमध्ये कसं लिहिणार. आता या सगळ्यांना काय करायचं, आपल्याला ॲड करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला त्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग इंटिग्रेटिंग अबाउट इक्वेशन अँड मल्टिप्लाय बाय डी एम, मल्टिप्लाइंग बाय डी एमने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इंटिग्रेशन ऑफ ओ डी स्क्वेअर डी एम इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट हे जे इक्वेशन आहे सी डी स्क्वेअर प्लस 2 CNOC प्लस ओ सी स्क्वेअर डी एम, हे इक्वेशन तिथं पुट करायचं. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, ओ सी आर इक्वल टू एच. मग ओ सी आणि एच काय इक्वल आहेत, मग एचच्या जागी काय पुट करायचं आहे, सॉरी ओ सीच्या जागी काय पुट करायचं आहे, एच पुट करायचं आहे. मग इंटिग्रेशन ऑफ ओ डी स्क्वेअर डी एम इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट सी डी स्क्वेअर प्लस CNH प्लस एच स्क्वेअर. नीट बघा, जिथं ओ सी तिथं काय केला मी, एच पुट केला, एच स्क्वेअर डी एम. नंतर त्याच्यानंतर खाली काय केलं, इंटिग्रेशन ऑफ सी डी स्क्वेअर डी एम. मग डी एमने काय केलं, सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, सगळ्या इक्वेशनला डी एमने सगळे इक्वेशन सेपरेट करून घेतले डी एमने. मग सी डी स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 2 इंटू सी एन इंटू एच प्लस एच डी एम प्लस अंडर रूट एच स्क्वेअर डी एम. सगळ्यांना डी एमने मल्टिप्लाय केलं. नंतर काय म्हटलेलं आहे, 2 ॲक्सिस आर फिक्स देन दी ॲक्सिस ऑफ डिस्टन्स इज ऑल्सो फिक्स. हे दोघांचे दोन्ही ॲक्सिस फिक्स आहेत, त्या दोघांचे ॲक्सिसचं डिस्टन्स कसं आहे, फिक्स आहे. ॲक्सिस ऑफ डिस्टन्स बी कसं आहे, फिक्स आहे. पण त्यांचा एच काय आहे, त्यांचा एच कॉन्स्टंट आहे. त्यांचा एच हाईट ऑफ दी इक्वेशन एच काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आपलं इक्वेशन काय आलेलं आहे, इंटिग्रेशन ऑफ ओ डी स्क्वेअर डी एम इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट सी डी स्क्वेअर डी एम प्लस 2H स्क्वेअरचं काय केलं इथं, सॉरी ते जे इक्वेशन आहे ते त्यांनी इथं काय केलं, आपला 2 आहे, 2 आणि हा 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 2H इंटिग्रेशन ऑफ सी एन डी एम प्लस हे जे एच स्क्वेअर 2H ह्या जे व्हॅल्यू आहेत त्या काय केल्या, इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेतल्या. इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेतल्या. मग इंटिग्रेशनच्या बाहेर काढल्यानंतर आय सी इज इक्वल्स टू, मग आपल्याला काय उरतं, आपल्याकडे आय सी इज इक्वल्स टू सी डी स्क्वेअर डी एम. हीच व्हॅल्यू उरते आपल्याकडे. काय कोणती व्हॅल्यू उरते, आय सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर डी एम आणि I0 इज इक्वल्स टू D0 स्क्वेअर ऑफ डी एम. त्यानंतर अंडर रूट आपला एम जो आहे, एम काय, टोटल मास ऑफ अ बॉडी म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सी एन डी एम इज इक्वल्स टू काय 0 आहे. सी एन डी एमची व्हॅल्यू काय झाली, 0. एच स्क्वेअर 2H हे झाले, हे 2H स्क्वेअर झाले, कट झाले, मग उरलं काय, फक्त सॉरी कट नाही झाले, सॉरी सी एन डी एम हे काय, याची हे काय झालं, याची व्हॅल्यू काय आहे, 0. मग उरलं काय, त्यानंतर I0 इज इक्वल्स टू IC
जे I0 इज परपेंडिक्युलर टू IC प्लस mh². मग एम काय आहे आपला टोटल मास ऑफ बॉडी. मग आय सीची व्हॅल्यू काय आहे आपल्याला C² DM आहे. मग IC इज इक्वल्स टू मास ऑफ द बॉडी घेतलं आहे mh². हे झालं त्याचं लास्ट इक्वेशन. कसलं थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. थोडं समजायला ही इक्वेशन थोडं अवघड जाईल, पण याच्यात फक्त फक्त मॅथमॅटिकल पार्ट आहे, दुसरं काही नाही दिलेलं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलेले, इट्स सेट that the moment of inertia of an object about any axis is the sum of the moment of inertia of IC about any axis parallel to the given axis and passing through the center of mass and product of the mass of the object and the square of the perpendicular distance between the two axes. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, द मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ I0 आणि ॲक्सिस ऑफ आणि नंतर फर्स्ट ॲक्सिस आणि सेकंड ॲक्सिसला जे सम येतं, ते दोघं एकमेकांना पॅरल गिवन ॲक्सिसमध्ये जे पॅरल असतात ते त्यांचं ते सम असतं. पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ दी मास, सेंटरमधून ते पास होता. नंतर त्या प्रॉडक्ट ऑफ दी मास ऑफ जे ऑब्जेक्टचं जे मास आहे ते स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर परपेंडिक्युलर जे डिस्टन्स असतं, त्यांचं परपेंडिक्युलर जे डिस्टन्स असतं बिटवीन दी टू ॲक्सिस, दोघांमध्ये जे दोन ॲक्सिसमधलं जे अंतर आहे बिटवीन दी टू ॲक्सिस, ते काय आहे mh². काय आहे mh². समजलं? हे झालं थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता उद्या आपण शिकणार आहोत थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस.